दुर्वा स्पोर्ट्स चषक 2025 आपण पाहतो. एक महत्त्वाची सूचना असणार आहे. गवत भरपूर आहे, जर चेंडू सापडला नाही तर नक्कीच फिल्डरला सूचना असेल आपण हात वरती करायचे आहेत आणि जेवढ्या धावा असतील तेवढ्याच धावा नक्कीच दिल्या जातील, परंतु चेंडूपर्यंत फिल्डर पोहोचला पाहिजे आणि शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यानंतरच हात वरती करायचे आहेत. कोपार्डे या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. फुल टॉस, त्याला पाठवलंय स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय आणि दुर्वा स्पोर्ट्स चषकामधील हा पहिला षटकार ठोकलाय फलंदाज सागरने. सागर आणि जहिरी जोडी आहे. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार येतोय सागरच्या बॅटमधून. प्रकाश वरती प्रतिहल्ला चढवला जातोय. या पहिल्या षटकामध्ये खरपून समाचार घेतलाय. धावसंख्या 13. दमदार सुरुवात गजापूर 11 गजापूर या टीमची. आणि यस विकेटचं पतन, बॅटची कडा होती आणि सुरेख झेल पकडले यष्ट्यांच्या पाठीमागे आणि लागतोय पहिला धक्का. तो म्हणजेच गजापूर 11 गजापूर या टीमला. फलंदाज सागर बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन मिलिंद आहेत, तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. प्रकाशने विकेट मिळवली आहे. यावेळेस फटका चांगला आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. चौकार की षटकार, यश षटकार आहे. सुरेख टायमिंग. ज्याप्रमाणे सागरने सुरुवात केली त्याचप्रमाणे मिलिंदने देखील षटकाराने सुरुवात केली आहे. धावसंख्या 19. फ्लॅंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात. टॉस गमावला होता गजापूर 11 गजापूर या टीमने आणि त्यानंतर बॅटिंग करताना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात. धावसंख्या 19 आहे. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. आमच्या समवेत आपण पाहू शकाल शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि खराब फिल्डिंग. झेल देखील सोडलाय आणि 2 धावा असतील या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. 21 धावा धावफलकावरती गजापूर 11 गजापूर या टीमची धावसंख्या 21.
नक्कीच आमच्या समवेत आपण पाहू शकाल शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार तसेच शाहूवाडी तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं विनोद पाटील सर आमच्या समवेत आहेत. नक्कीच मल्टिपल रोलमध्ये आहेत, दुहेरी भूमिकेमध्ये आहेत ते. क्या बात आहे, टायमिंग बेमिसाल आहे. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर, हा येतोय षटकार. धावसंख्या 27 पहिल्या चेंडूवरती स्वागत केले प्रवीणचं. जहीरने षटकार लगावलाय. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप चांगली क्वालिटी आपण पाहतोय, तेवढीच चांगली क्लॅरिटी आहे. अक्षय म्हात्रे फाउंडर उपस्थित आहेत. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या 27 आहे. 4 षटकांचा सामना आहे. एकूण 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे आणि पहिला सामना सुरू आहे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा लागते आणि स्वतः विकेट किपर प्रकाश जातात चेंडूवरती आणि तोपर्यंत मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. यापुढील सामना असणार आहे श्री खरजाई स्पोर्ट्स बजागेवाडी आणि श्री निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी या दोन टीममध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी करतायत प्रवीण. चांगलं कमबॅक, कारण की पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, त्यानंतर चांगली गोलंदाजी करतायत प्रवीण या षटकामध्ये. धावसंख्या 28 आहे. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. चला, बजागेवाडी आणि मांडलाईवाडी या दोन टीममध्ये यापुढील सामना असेल. क्या बात आहे, लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत लॉंग ऑनला आणि हा झेल देखील सोडला जातोय. 2 जीवनदान नक्कीच मिळत आहेत मिलिंदला, कारण की पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती प्रवीणने झेल सोडला होता आणि आता मात्र प्रवीणच्या गोलंदाजीवरती लॉंग ऑनला हा झेल सोडला जातोय. आज नशीब देखील साथ देतोय, ती म्हणजेच मिलिंदची, कारण की 2 झेल सोडलेले आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 30. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31. 30 धावा. आकाश येत आहेत नवीन गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये. अप्पर कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार.
धावसंख्या आपण पाहू शकाल 4 ने पुढे जाईल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. दुर्वा स्पोर्ट्स चषकाचं आयोजन आपण पाहतोय आणि दुर्वा स्पोर्ट्सची नवीन शाखा नक्कीच ओपन झालेली आहे. परवाच 15 ऑगस्टच्या दिवशी त्या 15 ऑगस्टचं औचित्य साधून नवीन शॉप आपण ओपन केलेला आहे. खऱ्या अर्थाने कारंडे कॉम्प्लेक्स शाळी पुलाजवळ वारंगे कॉम्प्लेक्स समोर मलकापूर एलाने रोड इथे नक्कीच आपलं शॉप ओपन झालेलं आहे. कोणाला टी शर्ट प्रिंटिंग असतील, स्पोर्ट्सचे सर्व जे इक्विपमेंट असतात, जे सर्व साहित्य असतात, ट्रॉफी असतात, ते अगदी स्वस्त दरामध्ये तुम्हाला बनवून मिळतील. त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच अनिल पाटील आणि विजय पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. आपले हक्काचं दुकान आहे. अगदी स्वस्त दरामध्ये नक्कीच टी शर्ट प्रिंटिंग असतील, टी शर्ट असतील. आता गणपती उत्सव देखील येतोय, त्यामुळे ही विनंती असणार आहे. त्यानंतर स्पोर्ट्सचे जेवढे साहित्य आहेत आणि यस फलंदाज झाला बाद, विकेटचं बदन, ट्रॉफीज असतील, अत्यंत अल्प दरामध्ये तुम्हाला मिळतील. त्यानंतर गणपती सीझनमध्ये नक्कीच जीन्स असतील, शर्ट असतील, टी शर्ट, फॉर्मल पॅन्ट्स असतील, फॉर्मल शर्ट असतील. त्यानंतर महिलांसाठी देखील साडी असेल, कुर्ता असेल, कुर्ता सेट असेल, यस इमिटेशन ज्वेलरी असतील, या सर्व तुम्हाला अत्यंत स्वस्त दरामध्ये मिळतील नक्कीच आपल्या हक्काच्या दुकानावरती. त्यामुळे दुर्वास क्रिएशन, दुर्वास स्पोर्ट्सला तुम्ही अवश्य भेट द्या. अनिलदादा पाटील आणि विजयदादा पाटील यांचं हे हक्काचं दुकान आहे. आपल्या सर्वसामान्यांसाठी नक्कीच हे हक्काचं दुकान आहे आणि त्याला तुम्ही नक्कीच भेट द्या आणि जास्तीत जास्त खरेदी करा. न्यू बॅट्समन येतो बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती. सुशांत येत आहेत. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतो फाईन लेगला आणि त्याच्यावरती मिळतील एकूण धावा 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे नक्कीच तिसरं सुरू आहे. आकाश यांचं एक चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामधील. यावेळेस लाईन पाहावी लागणार आहे. नो बॉलचा इशारा येतोय. सेकंड बाउन्सर. येस, नो बॉलचा इशारा येतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नामवंत पंच आपण पाहतोय संपूर्ण भारतामध्ये. त्यांना आपण पाहत असतो. JP पॅनलचे फाउंडर जय पवार सर आणि मुन्ना पठाण सर. JP पॅनल संपूर्ण चर्चा आहे संपूर्ण भारतामध्ये. नुकतीच त्यांनी मालेगावची स्पर्धा कव्हर केली. धावसंख्या 40. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. फ्रीट असणार आहे. पुन्हा एकदा नामी संधी आहे मोठा फटका खेळण्याची सुशांतकडे. धावसंख्या 41. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू मिडॉनला थांबलेला आहे कारण की गवत भरपूर आहे. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती धावा 2. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43. चला बजागेवाडी संघ आणि मांडलाई वाडी संघ आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल.
रोहित आहेत नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये आणि पहिला चेंडू आलाय डॉट. 43 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच या षटकामध्ये कमी धावा खर्च कराव्या लागतील ज्याप्रमाणे सुरुवात केली आहे. समोर कोपार्डे संघ आहे, हा देखील एक नामवंत संघ आहे, त्यामुळे त्या संघासमोर जास्तीत जास्त धावांचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न आहे गजापूर 11 गजापूर या टीमचा. सुरुवात देखील खूप चांगली झाली होती, परंतु आता मात्र संघर्ष करतोय. अंतिम षटक सुरू आहे आणि धावसंख्या आहेत. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. बॅटची कडा होती, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 45. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहतोय अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. कुमारी दुर्वा अनिल पाटील हिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. दुर्वा स्पोर्ट्स चषक पुल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग करू शकले नाहीयेत. एक धाव पूर्ण होते आणि पंच किती? एकच ना, एकच धाव असेल. धावसंख्या 46. नक्कीच चेंडू पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे आणि चेंडू पर्यंत पोहोचल्यानंतर शोधण्याचा प्रयत्न देखील करायचा आहे. आधीच हात वरती तुम्ही करू नका, शोधण्याचा प्रयत्न करा. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. प्रकाश डाऊन दी बॉल आणि प्रकाशने हा झेल सोडलाय. धावबाची संधी देखील आहे आणि विकेट मिळवली आहे. धावबाच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद, विकेटचं पतन. सुशांत बाद होत आहेत. राहुल येतोय नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी. अंतिम षटक सुरू आहे. चांगली गोलंदाजी रोहित करतायत. या अंतिम षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 3च धावा खर्च करतोय आणि एक विकेट देखील मिळवली आहे रनआउटच्या स्वरूपात. अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 46. पहिल्या 3 षटकांमध्ये होते 43 आणि अंतिम षटकामध्ये धावा येत नाहीयेत. धावसंख्येला ब्रेक लागलाय. वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त बाउन्स आणि विकेट देखील मिळवली आहे. वाईड प्लस रनआउट आणि बाउन्सर देखील. फर्स्ट बाउन्सर. 1 फॉर दी ओव्हर. धावसंख्या 47. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंगमधील. चला नेक्स्ट मॅच. बजागेवाडी टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. त्यांच्या समोर म्हांडलाईवाडी संघ आहे, आपण देखील टॉससाठी यायचं आहे. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वतः गोलंदाज जातात चेंडूवरती आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. धावबाची संधी आहे आणि यस फलंदाज झालाय बाद. सास हे चित्र आज पूर्ण दिवस बघायला मिळणार आहे, कारण की पाऊस देखील आहे. त्यामुळे फिल्डरला विनंती असेल, जे बॅट्समन देखील आहेत, धावा 6. 50 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. चला बजागेवाडी संघ आणि मांडलाईवाडी संघ टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच या दोन टीम मध्ये असणार आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा नक्कीच सुरू आहे. दुर्वा स्पोर्ट्स चषक 2025 वर्ष हे दुसरं आहे. नक्कीच गतवर्षी ही स्पर्धा अतिशय थाटामाटामध्ये संपन्न झाली आणि दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे या स्पर्धेने आणि तोच उत्साह आपण पाहतोय. नक्कीच अनिलदादा पाटील असतील, यांची कन्या आहे दुर्वा आणि तिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन.
चला विनंती असेल बजागेवाडी संघ आणि मांडलाईवाडी संघ आपण टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच या दोन टीममध्ये असणार आहे. 50 धाव बनवायचे आहेत कोपार्डे या टीमला या मॅचमध्ये. आणि सलामीची जोडी प्रकाश आणि होल्डर. प्रकाश आणि होल्डर ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती अनिकेत. या पहिल्या षटकामध्ये 24 चेंडू 50 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. चला आपण टॉस देखील करणार आहोत. सतीश दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सतीश दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच बजागेवाडी आणि मांडलाईवाडी या दोन टीममध्ये असणार आहे. प्रकाश आणि होल्डर ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्क होते अनिकेत. 24 चेंडू 50 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स, खूप चांगला चेंडू आपण पाहिला. आणि मांडलाईवाडी या टीमने टॉस जिंकलेला आहे या पुढीलच्या मॅचमध्ये. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा असणार आहे. पहिल्या फेरीमधील या 20 लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावाने, अवांतर धावेने श्री गणेश होतोय. धावसंख्या 1. 12.50च्या सरासरीने धाव बनवायचे आहेत प्रति षटकामागे हा सामना जिंकण्यासाठी. प्रकाशने पहिल्या इनिंगमध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी केली होती, त्याची भरपाई त्याला करावी लागेल. या सेकंड इनिंगमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. क्षेत्ररक्षक आहेत आणि चुकीचं क्षेत्ररक्षण, जजमेंट चुकलं, खराब फिल्डिंग, सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट स्ट्रोक हा येतोय षटकार. फिल्डिंग स्वीकारलेली आहे मांडलाईवाडी या टीमने टॉस जिंकून आणि षटकार येतोय. मांडलाईवाडी या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. संधी निर्माण केली होती अनिकेतने, त्या संधी सोनं करू शकला नाहीये फिल्डर, ज्याने हा झेल सोडला. आय थिंक सुशांत होते, सुशांतने हा झेल सोडलेला आहे. फुल टॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत आणि 6 नाही दिला त्याने, हात वरती केलेले आहेत. पाठीमागे आहे षटकार. नाही असं त्यांना वाटलं डगआउटमध्ये 2 धावा असतील या चेंडूवरती. त्यांना डगआउटमध्ये वाटलं की षटकार दिलेला आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. मालसवडे टीमचे जे सर्व खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल सीमा रेषेवरती आपण तैनात राहायचं आहे. एका जागेवरती थांबू नका, सीमा रेषे लगत आपण थांबायचं आहे. पुन्हा एकदा बॅटच्या हातली कडा आहे, त्याच्यावरती मिळते एक धाव. आणि फिल्डरला एक विनंती असणार आहे, आपण प्रामाणिकपणे जो निर्णय असेल, चौकार असेल चौकार द्या, षटकार असेल षटकार द्या, कारण की गवत भरपूर वाढलेलं आहे. त्यामुळे जी सीमारेषा आहे ती देखील दिसणं कठीण
झालेला आहे, त्यामुळे फिल्डरला विनंती असेल जो कोणताही निर्णय असेल प्रामाणिकपणे आपण द्या. धावसंख्या आहे 10. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक अनिकेत करतायत या षटकामध्ये. षटक क्रमांक हे पहिल्याच सुरू आहे. 50 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय कोपार्डे या टीमला सुरुवात तर चांगली झाली, कारण की एकही फलंदाज आतापर्यंत गमावला नाहीये या कोपार्डे टीमने. धावसंख्या 10. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ड्राईव्ह करतायत, कव्हर ड्राईव्हचा फटका डीपमध्ये, क्षेत्ररक्षक स्किट झालेत. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की पहिल्या इनिंगच्या शेवटच्या बॉलवरती बॅट्समन स्किट झाले होते आणि आता मात्र फिल्डर देखील स्किट झालेले आहेत. हे चित्र तुम्हाला आज दिवसभर बघायला मिळणार आहे. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. 12.50च्या सरासरीने धाव बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये धाव बनवल्यात 12. 18 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. 18 चेंडू बनवायचे धावा 38. सामना जिंकण्यासाठी नवीन गोलंदाज सागर येत आहेत. 18 चेंडू बनवायचे धावा 38 या मॅच मध्ये. शुभम येत आहेत नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. 18 चेंडू बनवायचे धावा 38. सामना जिंकण्यासाठी एक चांगलं बॅटल सुरू आहे. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय 50 धावा डिफेंड करायच्या आहेत गजापूर 11 गजापूर या टीमला. यावीस फटका चांगला आहे. प्रचंड ताकद आपण पहिल्या फटक्यामध्ये. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर आहे तो षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले षटकाराने. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना फलंदाज प्रकाश, ज्या प्रकाशने 21 धावा खर्च केल्या होत्या तोच प्रकाश आपण पाहतोय खूप चांगली बॅटिंग करतो. 2 षटकार आलेत. वैयक्तिक खेळतोय 15 या धावसंख्येवरती. धावसंख्या आहे 18. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. अजून एक तडाखा. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. चपराक लगावतायत. धावसंख्या आपण पाहू शकाल 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू चॉईस नाहीये बघा. पंच जो चेंडू देतील धावसंख्या 24. अजूनही 26 धावांची गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यस, चेंडू मध्ये काय फॉल्ट असेल तुम्ही पंचांकडे डिस्कस करू शकता. 16 चेंडू आणि 26 ची गरज या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. चांगली सुरुवात या षटकामध्ये झाली आहे. प्रकाशने आतापर्यंत 3 षटकार लगावलेत. ओव्हर द राऊंड विकेटने. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतो. धावसंख्या आपण पाहू शकाल 25. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 25 धावांची गरज.
बॅटच्या आतली कडा आहे आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 26 धावा धावफलकावरती आहेत. 15 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 24 धावांची गरज या मॅचमध्ये. चांगली फलंदाजी, चांगली पार्टनरशिप झाली आहे. 26 धावांची या पार्टनरशिपमध्ये सिंहाचा वाटा आहे. प्रकाश यांचा, ज्यांच्या बॅटमधून 3 उत्तुंग षटकार आलेत, तो खेळतोय वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती. त्याला साथ देतोय होल्डर, स्ट्राईक एंडला आहेत. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी, सुरेख कमबॅक करतोय गोलंदाज शुभम, कारण की बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते. त्यानंतर चांगली गोलंदाजी. धावसंख्या 26 आहे. षटक क्रमांक सुरू आहे. हे दुसरं अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत 14 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 24ची गरज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, येतोय डॉट बॉल. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 24ची गरज आहे या मॅचमध्ये. 13 चेंडू बनवायच्या धावा 24. सामना जिंकण्यासाठी चेसिंग कंपल्सरी आहे. मॅच ऑन. क्या बात है, शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, चेंडू गुल, षटकार. धावसंख्या आहे 32. 12 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची गरज या मॅचमध्ये. 20 धावेंचं षटक हाताळलं गोलंदाज शुभमने आणि आता मध्ये सागर येतोय गोलंदाजीसाठी. 12 चेंडू 18ची गरज सामना जिंकण्यासाठी. नक्कीच प्रकाश आहे, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली. 3 षटकार लगावलेत. वैयक्तिक खेळतो 22 या धावसंख्येवरती. मॅच विनिंग बॅटिंग प्रकाश करतायत. बॅटच्या आतली कडा आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. पहिल्या चेंडूला डॉट बॉल. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल सागरला, कारण की या षटकामध्ये 7 ते 8 धावेंचं जर षटक आलं तर नक्कीच सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगेल. जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल कोपार्डे संघ. 11 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता असेल, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीत फिल्डर आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू शिल्लक आणि 17 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात घर बसल्या. त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतो. धावसंख्या 34. 34 धावा. 10 चेंडू शिल्लक. 16ची गरज या मॅचमध्ये. दहा चेंडू आणि 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सागरचं हे षटक फार महत्वाचं आहे. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. बॅकफुटला गेले, अप्परकट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पॉइंटला 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 36. 36 धावा धावफलकावरती. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 14 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. सागर चांगली गोलंदाजी करतायत. अंडर प्रेशर तो चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये या षटकामध्ये. सलामीची जोडी नक्कीच खेळपट्टीवरती खेळते, त्यामुळे नक्कीच ॲडव्हान्टेज असणार आहे, कारण की एकही फलंदाज आतापर्यंत गमावलं नाहीये. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे कोपार्डे या टीमची. हाफ ट्रॅकर आहे. नक्कीच वी शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न होता आणि मिड ऑफला स्वतः गोलंदाज येत आहेत सागर.
चेंडूवरती तोपर्यंत मिळते एक धाव. सागरचं मी कौतुक करेन कारण की चांगली गोलंदाजी करतायत. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय या तिसऱ्या षटकामध्ये सागर. एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत आला नाहीये. 13 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅटची कडा आहे, टॉप एज होता, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि येतो हा डॉट बॉल. 7 चेंडू शिल्लक, 13ची गरज सामना जिंकण्यासाठी. सात चेंडू आणि 13ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू फेकलेत, 5च धावा खर्च केलेत. 12 चेंडू 18 बनवायच्या होत्या आणि आता मात्र इक्वेशन आहे 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. डान्सिंग डाऊन द विकेट, गॅपमध्ये खेळतायत. एक धाव पूर्ण होती, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती धावा एकूण 2 आणि अवघ्या 7 धावेंचं षटक फेकले गोलंदाज सागरने. आणि या मॅचमध्ये गजापूर 11 गजापूर या टीमला कमबॅक करून दिलेला आहे. 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी कंपल्सरी 11 धावांची गरज. सहा चेंडू आणि 11ची गरज. पहिला चेंडू बॅकपूलला गेले, स्क्वेअर कट करतायत, क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला, कव्हर पॉइंटला. हा चेंडू नक्कीच फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु मिल्टील्या चेंडूवरती धावा 2. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 9 धावांची अजूनही गरज आहे. नऊ धावांची गरज आहे. क्या बात है, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. अवघ्या 3 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 चेंडू बनवायच्या धावा 3. होल्डरने नक्कीच निर्णायक क्षणी हा षटकार लगावलाय. मांडलाईवाडी या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे या पुढच्या मॅचमध्ये आणि इन्व्हाइट केलेला आहे बजागेवाडी या टीमला बॅटिंग करण्यासाठी. 4 षटकांचा सामना असेल. तीन धावांची गरज आहे. बॅटची कडा आहे. वाईट चेंडू सोडून दिला असता तर नक्कीच वाईट चेंडू मिळाला असता, परंतु त्याच्यावरती मिळते एक धाव. 2 धावांची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 3 चेंडू बनवायच्या धावा 2 या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे
2 धावा दूर आहे विजयापासून. तीन चेंडू 2 धावांची गरज. फुल टॉस. MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलेला आहे कोपार्डे या टीमने. अभिनंदन कोपार्डे या संघाचं. हार्ड लक गजापूर संघ. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने खूप चांगली बॅटिंग केली, ज्याच्या बॅटमधून 4 षटकार आले, नाबाद बनवल्या धावा 31, प्रकाश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.